नमस्कार, मी भरत मुकुंद तामणकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज माझ्याबरोबर उपस्थित आहेत सौ संगीता विकास पवार, ज्या पुणे येथे राहतात आणि त्यांनी 2024 ते 2025 या वेळेमध्ये 3500 किलोमीटरची माईची पूर्ण चालत परिक्रमा केली आहे. त्यांना 111 दिवस लागले परिक्रमेला. तर त्यांच्या परिक्रमेच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. तर ताई, तुमचं स्वागत आहे भारत भ्रमंती चॅनलवर. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. तर तुम्ही स्वतःबद्दल थोडी प्रेक्षकांना माहिती द्या की तुम्ही पहिल्यांदी काय करत होता, सध्या काय करता, त्याच्याबद्दल. मी संगीता विकास पवार. मी बरेच वर्ष शाळेमध्ये कार्यरत होते सर्व्हिसला आणि माझे पती सिनियर कॉलेजला प्राचार्य म्हणून कार्यरत होते. ते डॉक्टरेट आहे. आता ते रिटायर झालेले आहेत. आम्हाला 2 मुले आहेत. दोघंही अमेरिकेत असतात आणि आम्ही पुणे येथे राहतो. बरोबर. सध्या तुम्ही रिटायर आहात दोघंही, मिस्टर अँड मिसेस. ओके. तर तुम्हाला परिक्रमा करावी नर्मदा माईची अशी काय इच्छा निर्माण झाली, कशामुळे, त्याला काय कारण घडलं? आम्ही ह्या 4-4.5 वर्षामध्ये बरीच भारत भ्रमंती केली. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सर्व बहुतेक शक्यतो बहुतेक सगळेच धार्मिक ऐतिहासिक स्थळांचं दर्शन घेतलं. 4ही धाम झाले. त्यामध्ये आपल्या ह्या यात्रेमध्ये आम्हाला बरेच आध्यात्मिक लोकांशी कॉन्टॅक्ट आला माझा आणि त्यामुळे सत्संग घडला आणि त्यामुळे थोडीशी मला अगोदर अध्यात्माची आवड होती, पण त्याला चालना याच्यामुळे मिळाली जास्त या 4-4.5 वर्षामध्ये. आणि त्यामध्ये मला कळालं असंच गप्पा मारताना की नर्मदा परिक्रमा असते आणि ती गाडीने असते 14 दिवसाची आणि 16 दिवसाची. आणि या अगोदर मला काही नर्मदा परिक्रमेविषयी काही माहिती नव्हतं. आणि नंतर मग मी त्यांना विचारलं कशी असते, पूर्ण काय काय आहे, तर त्यांनी मला थोडक्यात सांगितलं. अशी चर्चा झाली त्याच्यावर आणि एवढंच. असं नंतर घडत गेलं की मग मी घरी आले. मग नंतर मी सर्च केलं की नर्मदा परिक्रमा काय आहे, व्हिडिओ बघितले त्याचे. तर त्याच्यामध्ये मला कळालं की पायी नर्मदा परिक्रमा सुद्धा असते. आणि मग मी ते बघितलं काय काय असतं, आश्रम काय, कुठून चालायचं, सुरुवात करायची परिक्रमेला, कुठे एंड असतो, सोबत काय असतं आणि किती मुक्काम कोणत्या ठिकाणी असतो. मी हे सगळं थोडं थोडं बघत गेले. 1-2 व्हिडिओज बघितले आणि मला थोडस ते अवघड वाटलं. म्हटलं बाबा हे काही शक्य नाही आपल्याकडनं, फारच अवघड दिसत आहे. आणि त्यानंतर आमची ओंकारेश्वर पासनं एक यात्रा सुरू होणार होती धार्मिक. अयोध्या, गंगासागर अशी 12 दिवसाची ट्रिप होती ती. तर त्या काळामध्ये आमचा तो ट्रिप मॅनेजर होता, त्याने शेड्यूल दिलं होतं आम्हाला की सकाळी तुम्ही ह्या दिवशी आपली ओंकारेश्वर पासून आपली यात्रा सुरू होणार आहे. आपला स्टे पहिले ओंकारेश्वरला असणार आहे आणि आपण सकाळी 6 वाजता ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत. आणि तिथे माघ स्नान आहे नर्मदा मैयाचं आणि त्या दिवशी महाशिवरात्र होती. आणि माघ स्नान आहे आणि त्याच्यानंतर ओंकारेश्वरचं दर्शन आहे आणि नंतर पुढची यात्रा सुरू होणार आहे. तर मग मी ते वाचलं आणि मग मला वाटलं की हे माघ स्नान काय आहे बाबा. मी थोडस मग मी त्याच्यावर व्हिडिओज बघितले, सर्च केलं युट्यूबला की माघ स्नानचं काय महत्व आहे. तर मला त्याच्यात बरंच काय काय मला नर्मदा मैयाविषयी महात्म्य कळालं, नर्मदा मैयाचं, आणि बऱ्यापैकी थोडी माहिती मिळाली. मग मला खूप आनंद झाला की अरे आपल्याला माघ स्नान घडणार आहे, आपण किती भाग्यवान आहोत, आणि ते पण महाशिवरात्रीचं. मग आणि 10-12 दिवसानंतर आमची ट्रिप होती. आम्ही निघालो आणि सकाळी आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो 6 वाजता. आणि यात्रेकरू आमच्या बसमधले आमचे काही ओळखीचे नव्हते त्यावेळेस, पहिलाच दिवस होता. मग आम्ही 2 जण घाटावर गेलो आणि सगळे लोक आपापले विखुरले गेले स्नानासाठी. कोणी लगेच दर्शनाला गेला, असं काही झालं असेल.
तर घाटावर गेल्यानंतर मला माझे पती म्हणाले की मी बॅग सांभाळतो, तू आंघोळ करून घे एकदा आणि मग मी नंतर करतो. आणि मग मी आंघोळीला गेले. मी हो म्हटले आणि आंघोळीला गेले घाटावर. आणि नॉर्मली आपण घाटावर उतरल्यावर थोडंसं पाण्याला अगोदर ओंजळी मध्ये घेतो, बघतो तिला. तर आणि त्या सकाळी सकाळी धरणाचं पाणी सोडतात, मोरे सोडतात आणि पाणी वाहतं होतं मैयाचं. आणि त्यावेळेस मी मैया म्हणतच नव्हती, मला काही एवढं त्यावेळेस माहिती नव्हतं. मी नर्मदा नदी असं म्हणत होती. ते पाणी वाहत होतं, मला ते खूप छान वाटलं. कोमट पाणी होतं सकाळचं आणि मी तो स्पर्श केला तर मला ते खूप मऊ मऊ वाटलं खूपच आणि कोमल वाटलं. मला म्हणजे आश्चर्याचा धक्का बसला की हे मऊ एवढं पाणी. आतापर्यंत मी बऱ्याच नद्यांमध्ये आंघोळ केली, म्हणजे स्पर्श केला नद्यांना, नळाच्या पाण्याला मी हात रोजच लावते, पण याचं फील मला जरा वेगळंच वाटलं. मला थोडं आश्चर्य पण वाटलं. पण त्यावेळेस मी लगेच असं कोणाला सांगू असं वाटायला लागलं, एवढा आनंद झाला मला ते मऊ पाणी बघून. हे मला माझ्यापासून 10-15 फुटावर मागे होते, तरी मी त्यांना सांगते, अहो पाणी खूप मऊ आहे, खूप मुलायम पाणी आहे. त्याच वेळेस मला नर्मदा मैयाने प्रचिती दिली की मी किती मुलायम आहे, मी कोमल आहे. बरोबर. ते सौंदर्याचं आणि तिच्या रूपाचं आणि तिच्या गुणाचं तिने मला प्रचिती दिली. बरोबर. शेजारी एमपीच्या एक कोणीतरी महिला होत्या, त्यांना पण मी हिंदीमध्ये बोलत होते की मैया बहुत मुलायम आहे. तर ती पण म्हणाली, ओ नर्मदा मैया आहे ना. मग मला लगेच क्लिक झालं की नर्मदा मैया इथे खूपच म्हणजे सगळे नर्मदा मैयाला खूपच श्रद्धा आहे नर्मदा मैयावर. आणि त्यानंतर मी आंघोळ केली आणि मग आले घाटावर, पायरीवर मैयांनी आंघोळ केली. यांना सुद्धा ती जाणीव झाली की मैया छान आहे, खूप मऊ आणि मुलायम आहे. आणि नंतर आमचं ओंकारेश्वर दर्शन झालं आणि पुढच्या यात्रेला आम्ही गेलो. ही आमची 12 का 14 दिवसाची यात्रा होती. आणि त्यानंतर घरी आलो. मग मला ते थोडंसं मैयाविषयी थोडंसं वेडच लागल्यासारखं झालं की नर्मदा मैयाचं सर्च करायची, परिक्रमा कशी आहे 12 दिवसाची, असं तसं. आणि मग मी यांना म्हणाले की आपण पायी नर्मदा परिक्रमा करूया का. तर माझे पती म्हणाले, ही 3,500 किलोमीटरची परिक्रमा आहे, जोक आहे का, शक्य आहे का तुला, हे असं खूप अवघड आहे, आपल्याला ऊन वाऱ्यामध्ये राहायचं जायचं आणि कुठल्याही आश्रममध्ये उघड्यावर आंघोळी, थंड पाण्याने आंघोळ करणार, तू तर जास्त घराच्या बाहेर पण एवढी पडत नाही उन्हाचं, तुला शक्य आहे काय. त्यांनी मला असं उत्तराचं दिलं. मी तिथेच पंक्चर झाले. म्हणलं हे शक्य नाहीये बाबा आपल्याला, हे म्हणतायत. बरोबर. मग मी त्या विषयावर थोडंसं पडदा टाकला पायी परिक्रमेविषयी. फक्त आता मी डोक्यात धरलं होतं की आपण गाडीने परिक्रमा करूया 14-15 दिवसाची. तरी मला मैयाबद्दल खूप प्रेम निर्माण झालं होतं, कारण तिचा स्पर्श झाला होता. तर मग मी तरी युट्यूब कनेक्ट करायची टीव्हीला आणि व्हिडिओज बघायची. असं सारखं माझं चालू असायचं अधूनमधून. दुसरं मी काहीच बघायची, येऊन जाऊन नर्मदा परिक्रमा हेच माझ्या डोक्यात खूळ होतं. आणि एकदा जानेवारी एंड मध्ये माझा मुलगा अमेरिकेवरून आला छोटा, आणि त्यावेळेची घटना ही मला ते आठवतं. म्हणून मी अशीच झोपलेली होते आणि मला सकाळी 3:45-4च्या दरम्यान मला स्वप्न पडलं ब्रह्ममुहूर्तावर. आणि स्वप्नामध्ये असं झालं की मी एक यात्रा करते बसमध्ये आणि सगळ्या महिला आहेत, आणि या सगळ्या महिलांमध्ये मी खिडकीतून सहज बघते तर नर्मदा नदी दिसते. मी दर्शन घेतलं अगोदर नदीचं खिडकीतून आणि सगळ्यांना सांगते, अहो नर्मदा नदी आली आहे, नर्मदा पाय पडा, दर्शन घ्या, नर्मदा नदी आहे. तर आणि ट्रिप मध्ये कसं असतं, कोणी गाणे म्हणतं, कोणी गप्पा म्हणतात, माझ्याकडे कोणी लक्ष दिलं, मी ओरडून स्वप्नात आहे सगळं. मी सगळ्यांना सांगते, अहो नर्मदा नदी आली आहे, बघा तुम्ही, दर्शन घ्या. तर मग कोणी एवढं माझ्याकडे लक्ष देत नव्हतं. मी स्वप्नामध्ये ड्रायव्हरकडे गेले चालत गाडी चालू असताना, आणि त्या ड्रायव्हरला सांगितलं
की थोडं गाडी थांबवा, मला मैयाचं जल घ्यायचं आहे म्हणून. मी बाटली हातात घेतली होती. त्यांनी लगेच गाडी थांबवली. आणि मग मी महिलांना काय म्हणाले की तुमच्या पण बॉटल मला द्या, मी पाणी भरून आणते. मी एवढा पण विचार केला आणि माझी पण बॉटल मी घेतली आणि मी खाली उतरले. खाली उतरल्यावर मला असं 15-20 फुटाचा असं धबधबा दिसला डाव्या बाजूला. मी खाली उतरले धबधब्याच्या तिथे, आणि धबधबा अगदी जास्त काही वेगात नव्हता, पाणी वाहत होतं थोडं थोडं. तर मी पूर्ण ओली झाली होती आणि मी पाणी घेतलं आणि ते थपथप असं केलं. तर म्हणजे मला नंतर वाटलं जाग झाल्यावर की मी नर्मदा मैयाचा आशीर्वाद घेतला. आणि नंतर मग मी ते बॉटलमध्ये पाणी घेतलं आणि वर आले धबधब्याच्या, आणि मी वरती तोंड करून असं पाणी पिले. बॉटलला तोंड न लावता. तर त्यावेळेस मला ते पाणी कंठाला लागल्यासारखं झालं. अगदी तिचा स्पर्श सारखा मला कंठाला होत होता आणि घटाघटा मी पित होते ते पाणी, मैयाच असल्यामुळे प्रसाद समजून. आणि तेवढ्यात मला जाग आली. तर मी लगेच घड्याळात बघितलं सहज की अरे हे स्वप्न पडलेलं होतं, हे काही सत्य नाही. 4 वाजलेले होते, म्हणजे 3:45-4च्या दरम्यान मला हे स्वप्न पडलेलं होतं. बरोबर. मग म्हटलं हे ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पडलं, हे खरं सत्य पाहिजे होतं. हे सगळं स्वप्नात घडलंय, म्हणजे आपल्याला नर्मदा मैयानी दर्शन दिलं परत. काहीतरी तिचा हेतू असावा या स्वप्नामध्ये. मी 6 वाजेची वाट बघायला लागले की आता हे कधी उठतील आणि मी यांना कधी सांगू मला स्वप्न पडलेलं. मग मी यांना हे उठले आणि मग मी यांना सांगितलं असं असं घडलंय, अहो मला ब्रह्ममुहूर्तावर असं छान स्वप्न पडले आणि याच्यात काहीतरी हेतू आहे नर्मदा मैयाचा, मला पायी नर्मदा परिक्रमा करायची आहे. तर माझ्या पतीने कुठलाही क्षणाचा विलंब न करता लगेच होकार दिला. असं झालं. मग ते पण आले होते तुमच्या बरोबर हो परिक्रमेला? आम्ही दोघांनी परिक्रमा केली, पायी. त्यांची साथ होती मला. आणि मेन म्हणजे आम्ही कोणाचं परमिशन घेतलं नाही, मुलांचं सुद्धा. कारण मुलांना सांगितलं असतं, मुलं अमेरिकेत असतात, तर त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी आम्हाला आमच्या ह्या परिक्रमेला मोडा घातला असता किंवा नकार दिला असता, तर मग ती सुरुवातच नकारार्थी झाली असती. म्हणून आम्ही कोणाला न सांगता त्यांनी मला परमिशन दिलं आणि मी त्यांना परमिशन दिलं. आम्ही ह्या दोघांच्या ह्याच्याने आम्ही परिक्रमा सुरू केली. बरोबर. असं झालं. आणि नंतर म्हटलं आपण पुढेच गेलो की थोडस 100-1 किलोमीटर गेलो दक्षिण तटाला पुढे इथे राहायला येईपर्यंत, तर मग आपण मुलांना सांगून टाकू. आणि तसं आम्ही नंतर मुलांना सांगितलं. तर थोडी धाकधूक होतीच की मुलांना सांगितल्यावर काय रिॲक्शन येईल, मग नर्वस हो, नंतर पुढची परिक्रमा कशी होईल. तर ह्या भीतीने मी एकदा डेअरिंग केली. हे जे गुजरात लागलं होतं त्या काळी, भालोदच्या पुढे. मी मुलाला फोन लावला, लहान मुलं थोडासा आहे तो जास्तच काळजी घेतो, तर त्याला अगोदर फोन लावला. म्हटलं आज सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे, त्याला सांगू, तो काय असेल तो बोलेल ते बोलली. त्याला फोन लावला आम्ही, तर त्याला सांगितलं अरे आम्ही इतके किलोमीटर आलेलो आहोत आणि आता आम्ही सरमाथाला होतो. आम्ही सरमाथाच्या थोडंसं पुढे होतो. तर आम्ही नर्मदा परिक्रमेला आहोत. आता आमचं दक्षिण तट होत आलेलं आहे. आता थोडं गुजरातमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही पूर्ण पायी करणार आहोत 3,500 किलोमीटरची. याच्यावर जास्त काही भाष्य करू नको. तर त्याने लगेच लॅपटॉप होत असं सर्च केलं की किलोमीटरची. तर आश्चर्य म्हणजे त्यांनी एका शब्दाने तो काहीही बोलला नाही, फक्त मला म्हणाला आणि तू माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि काहीही काळजी करू नको, तुझी परिक्रमा व्यवस्थित होती. म्हणजे सगळं उलट घडलं. आणि त्या दिवसात चालायला मला जास्त आणखी जोम वाढला आणि मैयाची मी आनंदाने आणखी नामजप सुरुवात केली करायला. असं झालं. तर हे जे तुम्हाला स्वप्न पडलं, 1 मिनिट थांबवतो मध्ये, तुम्हाला हे स्वप्न पडलं बरोबर, त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं की परिक्रमा करायची. ते ठरवल्यापासून परिक्रमा सुरुवात करेपर्यंत मध्ये किती काळ गेला?
मला आता समजा जानेवारी एंडला हे स्वप्न पडलं आणि हम्म. मागच्या त्या काळामध्येच मी 2023ला सर्च करत होते. हे नर्मदा परिक्रमेविषयी व्हिडिओज बघत होते. आता जानेवारीला घडलं आणि नोव्हेंबर आम्ही देवउठणी एकादशी नंतर आम्ही परिक्रमा चालू केली. जानेवारीला स्वप्न पडलं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, हो. मे, जून, जुलै. कधी तुम्ही सुरू केली? नोव्हेंबर 18 नोव्हेंबरला हा, चालू केली. म्हणजे जवळजवळ 6-7 महिन्यामध्ये गेले. हो 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 हा. हो. जास्त हा, जास्त महिन्यामध्ये. मग तेच विचार, मग त्याची परिक्रमा करायची असं तुम्ही मनाशी ठरवल्यावर त्याची तयारी कशी केली? म्हणजे तयारी इन द सेन्स की तुम्ही चालायची प्रॅक्टिस केली का? सामानाचं कसं काय तुम्ही बांधाबांध केली? किती घ्यायचं, काय घ्यायचं, त्याच्याबद्दल काय व्हिडिओ बघितले, कोणाचं मार्गदर्शन घेतलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? हो. मी व्हिडिओ भरपूर बघितले होते हा. युट्यूबवर. सामान काय काय लागतं. अगदी खूप जणांनी सांगितलं की आम्ही 12 किलो 12.5 किलो वजनाचं अगोदर सामान घेतो, पण ते सोडून द्यावं लागतं आणि 8 किलो वजन असावं पाठीवर. याच्यापेक्षा आपण जास्त काही पाठीवर घेऊन चालू शकत नाही असं. आणि काही नाही, परिक्रमेला ठरल्यापासून आम्ही तयारी केली. कोणत्या दुकानामध्ये छान बॅग कुठे मिळते, सॅक, अजून कमंडलू कुठे, दंड कुठे मिळतात. मग पुण्यात मध्ये दंडकचं एक छान दुकान आहे. आपलं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोरच एक दंडकाचं दुकान आहे. तिथे आम्ही दंडक घेतला. असं आम्ही गोळा करत गेलो सामान. 4-5 महिने लावून थोडं थोडं सामान सिलेक्टेड चांगल्या दुकानात जाऊन घेतलं आम्ही. आम्हाला कम्फर्टेबल जिथे वाटेल तशी बॅग घेतली. आणि शक्यतो बॅग ही कमरेला बेल्ट असावा सॅकचा, कारण त्यामुळे काय होतं, पाठीवर जास्त ओझं पडत नाही आणि त्यामुळे पाठ पण दुखत नाही आणि थोडा कमरेवर ओझं असल्यामुळे वाटून जातं ते, असं होतं. असं करून मग आम्ही सामानांची जमवाजमव केली आणि चालायची प्रॅक्टिस म्हटलं तर आम्ही रोजच 7-8 किलोमीटर डेली चालतो, मॉर्निंग वॉक करतो. आमचा रेग्युलर योगा असतो, प्राणायाम, अनुलोम विलोम हे करत असते मी आणि माझे पती पण करतात. तर चालण्याची अशी काही एक्स्ट्रा असं जास्त काही प्रॅक्टिस केली नाही आम्ही. एवढ्या आम्हाला माहित होतं की एवढं सफिशियंट आहे आणि मैया बाकीचं काय सगळं सांभाळून घेणार आणि सगळं मैयावर सोडून आम्ही सुरू केली तयारी. मग तुम्ही ट्रेननी आलात ओंकारेश्वरला की कसं, प्लेननी, कसं काय पुढे? नाही, आम्ही इथनं ट्रेनने आलो, खंडव्याला गेलो. खंडव्यावरनं टॅक्सी करून ओंकारेश्वरला आलो आणि इथे गजानन महाराज आश्रम येथे थांबलो होतो 17 तारखेला. सकाळी आलो तुम्ही. हो, 17ला आम्ही सकाळी तिथे पोहोचलो, गजानन महाराज आश्रम इथे. आणि त्यानंतर आम्ही स्नान केलं आणि ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. मानदाता परिक्रमा केली पूर्ण आणि परत ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन आम्ही परत आश्रमात आलो 4-5 वाजता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 7 वाजताच गेलो, 6:30 वाजता ओंकारेश्वरच्या नर्मदा घाटावर. आणि तिथे अनिलदास महाराज आहे, त्यांच्याकडनं आम्ही याची पूजा करून घेतली, संकल्प पूजा. आणि मग त्यांनी आम्हाला बॉटलमध्ये नर्मदा मैया दिली, त्यांना आणि मला. आणि ती आमच्या जवळ साईड बॅग होती, त्याच्यामध्ये असायची रोज. ती घेऊन आम्ही परिक्रमेला सुरुवात केली. पहिल्या दिवशी संकल्प उचलला त्या दिवशी तुम्ही कुठल्या आश्रमात पहिला मुक्काम केला? आम्ही त्या दिवशी जास्त चाललो नाही, 17-18 किलोमीटर चाललेलो असतो. आणि तिथे टिक्कड बाबा आश्रम आहे नर्मदा तीरी, त्याला अजून एक दुसरं नाव आहे, आता ते माझ्या काही लक्षात नाहीये. तर त्या आश्रमामध्ये आम्ही होतो. पहिला दिवस आमचा तिथे होता मुक्काम. बरोबर. किती वाजता पोहोचलात तिकडे? आम्ही 5:30-6च्या दरम्यान पोहोचलो असतो आम्ही तिथे. मग त्या दिवशी पहिला प्रवास, पहिल्या दिवशी चालताना नर्मदा किनाऱ्यावर चालताना किनाऱ्यानी केलं की रस्त्याने गेलात तुम्ही त्या दिवशी? ते आम्हाला थोडं तिथे मिसगाईड झालं. आम्ही रस्त्याने केलं ते सुरुवातीला, पण नंतर वाटायला लागलं होतं की आपण हे नर्मदा किनारीच जायला पाहिजे होतं, कारण तो रस्ता थोडासा अवघड आहे म्हणतात, मला नंतर कळालं. आणि
आणि तो त्या रस्त्याने न करता आम्ही याने गेलो, हायवेने रोडच्या गेलो. मार्गे गेलो. हो, आणि मध्ये मोरटक्का लागलं होतं, तिथे बरोबर. दुपारची भोजन प्रसादी केली आणि नंतर लगेच मैया लागली, नर्मदा मैया. बरोबर. आणि मग मग पहिल्या नर्मदा दिवशी देवीला आम्ही चालताना कसा अनुभव राहिला पहिल्या दिवशीचा? खूप छान वाटलं. थोडं नर्वस होतो की एवढं आहे, एवढं किलोमीटर बरंच चालायचं आहे रोज. बरोबर. आणि जरा थंडी वाऱ्याची थोडं चालण्यापेक्षा मला थंडी वाऱ्याचं जास्त वाटत होतं की आपल्याला सोसेल का. कधी कधी आपल्याला बाहेर झोपायची वेळ येणार आहे ओट्यावर, असं तर थोडस, जास्त काही नाही, आम्ही सगळी मानसिक तयारी करून गेलो होतो, स्वीकारलं होतं सगळं. तर थोडस मनामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये वाटत होतं की आपल्याला हे झेपल का, पण आम्ही त्यावर मात करणार आहोत हे पण आम्ही ठरवलेलंच होतं एका कोपऱ्यामध्ये. परत तर तसं आम्ही पुढे हे चालतच होतो. बरोबर. पहिल्या दिवशी ज्या आश्रमात तुम्ही गेलात तिथे तुम्हाला महंतांशी बोलणं झालं त्यांच्या आश्रमाच्या, की कसं काय, ते तिथला काय अनुभव राहिला पहिल्या आश्रमातला? तिथे महंत असं काही भेटले नाही, पण तिथे राम मंदिर होतं, हनुमंताचं मंदिर होतं आणि नर्मदा मैया होती असे तिथे. तर पण मला त्यांचा सहवास लाभला, बोलणं झालं नाही कारण पहिला दिवस होता आणि गर्दी खूप होती त्या दिवशी आणि जागा नसल्यामुळं आम्ही बाहेरच्या बाजूला सगळेजण बरेच झोपले होते. 25-30 लोक सगळे आपले आसन टाकून तिथे झोपले ते उघड्यावर. पहिलाच दिवस आमचा बाहेर झोपण्याची वेळ आली थंडीच्या दिवसात. तर पण छान वाटलं त्यांचं, संध्याकाळची आरती सगळ्यांची, परिक्रमावासींची, आणि मेन म्हणजे सकाळची जे राम मंदिराची आरती होती 6 वाजताची, त्यावेळेस खूप मी मंत्रमुग्ध झाले होते ते आरती बघून, पहिलाच दिवस. आणि मी ते थोडंसं यूट्यूब चॅनलवर पण टाकायचे थोडंसं, तर ते मी व्हिडिओज टाकलेले आहे. तर मला तो आनंद खूप झाला की पहिल्या दिवशी आपल्याला एवढी सुंदर अर्ध्या तासाची आरती मिळाली बघायला आणि आरतीत आपण सहभागी झालो म्हणून. आरती झाली आणि आम्ही मग पुढे निघालो. बरोबर. तर तुम्ही परिक्रमेमध्ये तुमची दिनचर्या कशी असायची? म्हणजे किती वाजता उठायचात नेहमी, किती वाजता चालायला सुरुवात करायची, मग दुपारचं भोजन किती वाजता व्हायचं, मग परत संध्याकाळी दुपारनंतर किती चालायचे आणि किती वाजता आश्रमात पोहोचायचं, त्याच्याबद्दल थोडं सांगा. आम्ही शक्यतो 6ला निघायचो. थोडासा अंधारच असायचा कारण हिवाळा असला, नोव्हेंबर महिना थोडंसं उशिरा उजेडतं. तर आम्ही 6 पर्यंत तर निघायचोच आणि 4-4:30ला तो उठायचो कारण आंघोळ करायची असते, आंघोळीची जागा शोधायची असते, गर्दी असते आंघोळच्या ठिकाणी, थोडंसं वाट बघावी लागते, पुढच्याची आंघोळ झाल्याशिवाय आपल्याला आत जाता येत नाही, म्हणून थोडंसं आम्हाला लवकर उठावं लागायचं. पहिल्या दिवशी तर आम्ही नर्मदाच्या घाटावरच जाऊन आंघोळ केली आणि शक्यतो जिथे घाट लागला, नर्मदा मैयाचा तीर लागला, तिथं आम्ही शक्यतो नर्मदा मैयामध्येच आंघोळ करायचो आणि तिथेच आरती करायचो. आणि सकाळी रोज आम्हाला 4ला मला जाग यायचीच आणि अशी पण येतेच, त्याच्यामुळे मला जागेचा सकाळचा काही प्रॉब्लेम आला नाही. 4-4:15ला आम्ही उठायचो दोघं जण. सकाळचा आंघोळ वगैरे सगळं झालं, मैयाची आरती करायचो आणि 6ला आम्ही परिक्रमेला आरंभ करायचो. शक्यतो 6-6:15च्या दरम्यान आम्ही आरंभ करायचो आणि नंतर 11-12च्या दरम्यान आश्रम मिळायचा कुठे, कधी कधी 12:30 पण व्हायचे. मग आश्रमात गेलं की तिथे भोजन प्रसादी असायची, ती आम्ही ग्रहण करायचो. आणि आमच्याजवळ जे आंघोळीनंतर जे अगोदरचे कपडे असतात ते आम्ही कोरडे ठेवायचो शक्यतो, तर सकाळी ओले केले, धुवून घेतले तर ते जड होतं पाठीवर, बॅगमध्ये ओले कपडे. शक्यतो आम्ही एक कॅरी बॅग होती आमच्या दोघांकडे, त्याच्यात आम्ही ठेवून ते पुढं परिक्रमेला सुरुवात करायचो. आणि 12-1च्या दरम्यान अगोदर कपडे धुवायचो आमचे, वाळायला टाकायचो आणि भोजन प्रसादी घ्यायचो. आणि तोपर्यंत कपडे अर्धवट वाळायचे आणि उन्हाळा लागला की ते पटकन वाळून जायचे लगेचच. मग ते कपडे घेऊन आम्ही परिक्रमे थोडंसं 2-2:15च्या दरम्यान, 2:30च्या दरम्यान आम्ही परत परिक्रमेला आरंभ करायचो. आणि त्यानंतर मग
परिक्रमा चालू असायची 5, 5:30, 6 वाजेपर्यंत. की आता पुढचा आश्रम ह्या वेळात येणार आहे हे कळायचं आम्हाला. मग आम्ही त्या आश्रमामध्ये थांबून जायचो. बरोबर. शक्यतो आम्ही 7, 7:30, 8 कधीच होऊ दिलं नाही. 6, 6:30च्या दरम्यान आम्ही आश्रमामध्ये कुठल्याही थांबायचो. बरोबर. आणि तिथे पण मग अगोदर थोडंसं फ्रेश झालो की अगोदर नर्मदा मैयाची आरती करायचो. आणि ते वातावरण त्या आरतीच्या वेळेस खूप सुंदर असायचं. कारण सगळे परिक्रमावासी असे बसलेले आपल्या आपल्या आसनावर आणि आरती चालू. तो सोहळा अजून सुद्धा डोळ्यासमोर दिसतो. छान आरती असायची चालू. अगरबत्तीचा सुगंध दरवळायचा, आरत्यांचा तो दिव्यांचा प्रकाश. आणि ती नर्मदा आरती आमच्या सगळ्यांच्या 5-6 दिवसातच पाठ झाली होती. आणि आरती झाली की भोजन प्रसादी तर 8 वाजेपर्यंत आमची भोजन प्रसादी व्हायची आणि 8:15, 8:30ला तर सगळे आम्ही झोपी जायचो. आणि सकाळी तर 4, त्यामुळे लवकर झोपायचो. त्यामुळे 3-4 वाजता जाग यायची आम्हाला. बरोबर. परिक्रमा करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? त्याबद्दल काय सांगाल? अडचणी आल्या, पण आम्ही घरूनच निघताना विचार करून निघालो होतो की आपल्याला अडचणी येणार आहे. आमची मानसिक तयारी झाली होती की कुठलीही अडचणी आपण त्यावर मात करायची आणि पुढे जायचं. आणि सगळं मैयावर सोडून दिलं होतं की आपल्याला नर्मदा मैया सांभाळून घेणार म्हणून. फक्त 2च जास्त विचार करत होतो आम्ही सुरुवातीला. नंतर तो विचार सुद्धा आम्ही सोडून दिला. कारण सवय झाली होती की सकाळी आंघोळीला थोडंसं थंड पाणी असतं आणि उघड्यावर आंघोळ करावी लागते. 2च गोष्टीचं थोडंसं आम्हाला अडचण वाटत होती की सकाळी थंड पाण्याने आंघोळ करणे 4, 4:30 वाजता, 5 वाजता आणि उघड्यावर आंघोळ करावी लागेल. आणि दुसरं म्हणजे उघड्यावर झोपावं लागेल. कधी खूप गर्दी असेल तर आपल्याला जागा मिळाली नाही तर आपल्याला बाहेर पण आश्रमाच्या झोपायची वेळ येईल. तर आपण त्याची मानसिक तयारी करायची. तर तशी आम्ही तयारी करून गेलो होतो. पण थोडंसं 2 गोष्टीचा आम्हाला थोडासा विचार होता पुढे चालताना. पण नंतर काही वाटलं नाही. बरोबर. आणि हो, आणि तसं मग नंतर आम्हाला त्याची सवय झाली. शक्यतो हँडपंपचं पाणी असतं त्यामुळे आम्हाला ते कधी कधी हँडपंपचं पाणी मिळायचं. त्यावेळेस आनंद वाटायचा कारण ते पाणी कोमट असतं. बरोबर. तर त्या दिवशी आम्हाला गरम पाणी मिळाल्यासारखा आनंद व्हायचा. आणि कधी कधी नळाचं पाणी, हौदाचं पाणी, विहिरीचं पाणी असं करून आम्ही रोज आंघोळ करायचो. पण त्याची सवय झाली होती. आणि उघड्यावर आंघोळ करायचं तर त्याचं तर आम्हाला कधी काही वाटलंच नाही. कारण शक्यतो आम्ही अंधारातच रोज आंघोळ करायचो. त्याच्यामुळे ते कोपऱ्यामध्ये थोडंसं जागा असली महिलाची कुठे हापशावर तर त्यावेळेस आम्ही आंघोळ 2 जण करून घ्यायचो. त्याच्यावर ती पण अडचण जाणवली नाही. आणि बाहेर झोपण्याची पण काही अडचण जाणवली नाही. बरोबर. दररोज तुम्ही 20 ते 25 किलोमीटर जे काय चालत असाल तर चालताना तुम्हाला कधी काय त्रास झाला का? काही लोकांना पायाला फोड येतात, काही लोकांची डोपरं दुखायला लागतात. तसं काय तुम्हाला त्रास झाला का? हो, पायाला फोड तर आलीच होती आमच्या दोघांच्याही सुरुवातीला. शूलपाणीपर्यंत पायाला फोड आणि ते सगळ्यांच्याच येतात. असं आमच्याच आली असं काही नाहीये. सगळ्यांच्याच पायांना फोड येतात. आणि नंतर ती फोड येऊन गेल्यानंतर पायांना सवय होते. त्यामुळे नंतर काही त्याचा पण त्रास होत नाही. आणि पायाचे गुडघे, पाय पण दुखत नाही अजिबातच. म्हणजे रात्री किती दुखला असला तर सकाळी झोपून उठल्यावर परत आपण ताजतवानं होतं. त्या काठावर तशी जादू आहे. आश्रमात गेलो की आम्हाला थोडस चालायला पण काय व्हायचं, आम्ही आश्रमात गेलो, बॅग काढली, थोडं तोंड हातपाय धुतला आणि बसलो की ते पाय सुखावले जातात, शांत होतो. आणि नंतर थोडस आम्ही भोजन प्रसादासाठी उठलो कशा कारणासाठी तर चालायला त्रास व्हायचा. आणि नंतर जेवण झालं, झोपलो की सकाळी परत पाय चांगले व्हायचे आमचे. असं काही त्रास जाणवत नव्हता. बरोबर. त्या तिकडच्या काठावरती एक जादू आहे की तुम्ही किती थकलात दिवसा तर एकदा रात्री झोप झाली की तुमचे पाय व्यवस्थित होतात. असं म्हणतात लोक की मैया येते आणि
पाय तुमचे चांगले करून जातील असं. अशी हो, लोकांची खरं आहे श्रद्धा. ते. अशी लोकांची श्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, तिथे आंघोळ मैयामध्ये केल्यानंतर जी एनर्जी मिळते ती साध्या टाकीतल्या पाण्यात किंवा नळातल्या पाण्यात आंघोळीत मिळत नाही. ती मैयाच्या पाण्यामध्ये जी एनर्जी मिळते आंघोळ केल्यावर, ती तशी कुठेच मिळत नाही. तर अजिबात नाही, खरंच. परिक्रमेमध्ये तुम्हाला काही अनुभव आले असतील, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे उदाहरणार्थ चालताना तिकडच्या माणसांचे अनुभव, किंवा आपण कधी रस्ता चुकलोय त्यावेळेला अचानक कोणतरी येऊन आपल्याला रस्ता दाखवतंय, असे अनुभव, असं काही तुम्हाला आलंय, त्याच्याबद्दल काय सांगाल? हो, तसे अनुभव आलेले आहेत. बरेच आलेत तसं काय काय. आता आम्ही 4.5 महिने परिक्रमेत होतो, तर खूप काय काय छान अनुभव आलेत सगळे. तर आम्ही चालत असताना आमच्या बरोबर शूलपाणी संपल्यानंतर मोगली गाव लागतं. मोलगी मोलगी गाव, मोलगी. बऱ्याच परिक्रमेमध्ये घटना घडल्या तशा छान छान. पण एक परिक्रमा सुरू केल्यानंतर तिसऱ्या दिवशी, तिसऱ्या का चौथ्या दिवशी भट्याण गाव लागतं सियाराम बाबांचं. हो, सियाराम बाबांचं. तर मला ते घरीच मी व्हिडिओज बघायची, तर त्यावेळेस मला सियाराम बाबांचं बरेच व्हिडिओज बघितले, तेव्हा मला त्यांच्याबद्दल खूप श्रद्धा निर्माण झाली होती. आणि मला खूप उत्सुकता होती, त्यांचं दर्शन झालं पाहिजे आणि मला त्यांना भेटायचं, मला त्यांचं दर्शन होईल का. कारण अजून एक मी सांगते की त्यांचं वय खूप होतं. मी व्हिडिओ बघायचे तर ते खूपच वाकलेले होते आणि त्या परिस्थितीत ते तिथलं अंगण झाडायचे वगैरे. मी म्हटलं हे यांचं वय महाराजांचं खूप आहे आणि आपल्याला 6 महिने आहे जायला अजून, आणि तोपर्यंत हे राहतील का, मला थोडंसं शंका यायला लागली. पण मला तर खूप उत्सुकता होती दर्शन घ्यायची. आणि मग परिक्रमेला सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या का चौथ्या दिवशी भट्टाण आलं आणि मला खूप आनंद झाला की आता सियाराम बाबाचं दर्शन होणार, मी प्रत्यक्ष सियाराम बाबांना बघणार आहे. मला आनंद खूप झाला त्या दिवशी. आणि आम्ही भट्याणला त्यांच्याच आश्रमामध्ये मुक्कामी होतो. तर दर्शनाला आम्ही 4:30-5 वाजता गेलो आतमध्ये. तर दर्शन पण खूप छान झालं, गर्दी नव्हती जास्त आणि अगदी समोरच बाबा बसलेले होते. आम्ही दोघं जवळ गेलो आणि योगायोग असा की त्यांनी काय केलं, ते त्यांचं सारखं वाचत असतात. तर त्यांच्याजवळ समोर पोथी असते आणि त्यांचं लक्ष नव्हतं स्टार्टिंगला, बघतच नसत. मी गेले आणि त्यांनी डावा पाय स्टूलवर ठेवला. मला ते खूप विशेष वाटलं आणि मी लगेचच त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना स्पर्श केला. तर तो एक माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण की मी ती आतुरतेने वाट बघत होते सियाराम बाबाच्या दर्शनाचं. आणि मी आल्यावरच योगायोग असा की त्यांनी डावा पाय समोर ठेवला आणि मी डोकं त्यांच्या पायावर ठेवलं. मला खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मी परत बाहेर गेले आणि परत एक राऊंड मारून आश्रमात गेले त्यांच्या रूम मध्ये आणि परत दुसऱ्या वेळेस दर्शन घेतलं त्यांचं. खूप छान वाटलं. आणि नंतर बडवानी लागतं, बडवानी नंतर शूलपाणी सुरू होतं आणि शूलपाणी नंतर मोलगी गाव लागतं. इथं या मोलगी गावामध्ये एक नाशिकचे शिवगिरी महाराज होते आणि त्यांचे शिष्य होते त्यांच्याबरोबर 10-12. आणि त्यांची जीप होती एक, आणि त्या जीप मध्ये त्यांचं सामान असायचं आणि त्यांच्या शिष्यांचं सुद्धा भगवी वस्त्र होती. आणि म्हणजे मला सांगायचं की हे महाराज आहेत, संत आहेत ते नाशिकचे. तर त्यांचा आम्हाला आणि त्यांच्या शिष्यांचा आम्हाला सहवास लागला 1-1.5 महिना. कारण आम्ही परिक्रमेत चालत असताना सुद्धा आमच्या बरोबर मागे पुढे ते नेहमी भेटायचे. आणि ज्या आश्रमामध्ये आम्ही थांबलो त्याच आश्रमामध्ये ते शक्यतो ते यायचे, किंवा त्या आश्रमात ते पोहोचलेले असले पुढच्या, तर आम्ही त्याच आश्रमामध्ये मुक्कामी असायचो. असं खूप वेळेस घडलं. आणि त्या महाराजांचं दर्शन झालं आम्हाला खूप वेळेस. आणि तर आश्रमामध्ये बहुतेक आमची परत भेट झाली की ते शिष्य मला म्हणून बघायचे आणि मला म्हणायचे बऱ्याच वेळेस, कारण ओळख झालेली होती.
रोज बघणं असायचं. जास्त बोलणं व्हायचं नाही, कारण जो तो आपापल्या नर्मदा च्या नामजपामध्ये असतो, जो तो आपापल्या विचारात असतो देवाच्या. पण तेवढं ते मला एक शब्द बोलायचे आले की आमची भेट झाली की मैया जी तुम यहाँ भी हो ऐसे बोला, असं बोलायचे. आणि मग मी म्हणायचे जी मैं यही हो. असं म्हणायचे रोज. आमचं भाष्य रोज व्हायचं. तर ते छान वाटायचं. आणि असं करत करत आम्ही मिठी तलाई सुद्धा उत्तर तटाला गेलो आम्ही. आणि ते भरूच पर्यंत आमच्या बरोबर होते ते सगळा ग्रुप त्यांचा. तर छान वाटायचं ते त्यांच्या सहवास आम्हाला. थोडासा धार्मिक आध्यात्मिक. आणि नंतर मग त्यांना प्रयागला जायचं होतं कुंभमेळ्याला, म्हणून त्यांनी थोडा शॉर्टकट मारला भरूचला. दुसऱ्या मार्गे ते शॉर्टकट चालत पुढे गेले. आणि त्याच्यानंतर आमची काही भेट झाली नाही. तो एक. तर आता माझा विचार आहे की नाशिकला शिवगिरी महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं आहे एकदा या वर्षी. काही परिक्रमेमध्ये त्रास झाला का? तर परिक्रमेमध्ये त्रास असं काही झाला नाही. पायांना फोडं येतात आणि ती नंतर जिरून जातात. ही सगळ्यांनाच येतं. तशा आम्हाला आल्यानंतर काही त्रास झाला नाही पायांना. चालण्याचा पण अजिबात झाला नाही. फक्त जे आम्ही बॅग घेतली होती पाठीवर सॅक, तर तिचं ओझं आम्ही थोडंसं जास्त घेतलं. मला माहिती होतं 8-8.5 किलोच घ्यायचं. पण मी अगदी घेताना नाही, हे पण खूप महत्वाचं आहे, ते पण खूप महत्वाचं. असं करत करत मी माझं 12.5 किलो वजन चाललं होतं पाठीवर, त्यांच्या पण आणि माझ्या पण. बरोबर. आणि बडवानी आणि बरं शिल्पानी पास करताना माझ्या स्टार्टिंगला 8-15 दिवस पाठीला डाव्या खुब्याला मला खूप रग लागायची. मी अगदी 5 मिनिटं झाले की बॅग काढून ठेवायची. बसायची नाही, पण बॅग काढून ठेवायची. एवढा मला त्रास व्हायला लागला. म्हणला बाबा हे तर फारच अवघड झालंय, खूपच त्रास होतो. आता एवढी परिक्रमा करायची कसं? मग माझे पती काय म्हणाले की तू त्यातलं सामान काढून टाक, आपल्याला गरज नाही आता, ते काढून टाक म्हणे. मग आश्रम आला की मी बरंच सामान तिथे काढत गेले पुढे. आणि नंतर मग पुढे गेलं मोलगीपर्यंत. त्यानंतर मग 8-8.5 किलो सामान ठेवलं होतं मी. माझ्या आयुर्वेदिक गोळ्या घेतल्या त्या पण मी टाकून दिल्या. असं एक्स्ट्रा जे एक्सेस सामान होतं ते मी सगळं आश्रमामध्ये ठेवून दिलं. नंतर मला अजिबात त्रास झाला नाही पाठीवर सामानाचा. असं झालं. बरोबर. आणि काय अनुभव आहे चालताना तिथल्या माणसांबद्दल काय सांगाल? अजून एक सांगायचं की एक गुड व्यक्ती भेटली असं म्हणतात ना बरेच जण. तर मी युट्यूबला बघितलं होतं आणि व्हिडिओज पण बघितली होती की गुड व्यक्ती. तर मला खरं सांगते, मला थोडासा विश्वास बसत नव्हता त्यावेळेस की हे सांगतात तर खरंच शक्य आहे का काही, असं थोडंसं वाटायचं. असं म्हणायला नाही पाहिजे परिक्रमावाल्यांना, पण मला थोडंसं कुठंतरी वाटायचं. पण मला जेव्हा स्वतःला अनुभव आला तेव्हा माझा खरंच विश्वास बसला. उत्तर तटाला गरुडेश्वर पास केलं आणि त्यानंतर थोडा जंगल भाग, आदिवासी भाग लागतो बऱ्यापैकी, आणि अशा वाड्या लागतात, छोटे छोटे गावं लागतात. तर आमचा गरुडेश्वर नंतर दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी मुक्काम होता आश्रमामध्ये, तर आम्ही सकाळी उठलो, आंघोळ केली, स्नान केलं आणि निघालो. तर आमच्याबरोबर उज्जैनचे 2 जण पती पत्नी होते, आमच्याच एजचे. तर ते असल्यामुळे आम्ही 5:45ला निघालो, थोडंसं लवकर अंधारामध्ये, की आपल्याला सोबत पण आहे आणि आता उजाडेल म्हणून. तर आश्रमात का वेळ घालवायची, आवरलंच हे सगळं. तर आम्ही निघालो आणि गावाच्या बाहेर थोडंसं 1.5 किलोमीटर गेलो असू तर नदी होती, उपनदी होती. त्या उपनदीला असे 2 प्रवाह होते, मध्ये काहीतरी असं चढ असल्यामुळे ते आणि अंधारामध्ये काय झालं, आमच्या जवळ टॉर्च होता दोघांकडे. माझे पती पुढे होते. आम्ही जरा कन्फ्युज झालो, 2 प्रवाह आहेत नदीला, इकडनं जायचं डाव्या बाजूनी जायचं की उजव्या बाजूने जायचं, असा प्रश्न पडला आम्हाला. तर कन्फ्युज झालं आम्ही. तिथे अगदी 30 सेकंद थांबलो असतो की आता कुठून जायचं, आमची चर्चा पण झाली. तर हे काय म्हणाले की हे पात्र छोटंच आहे, थोडंसं रुंदीला कमी आहे, आपण इकडनं जाऊ, हे भलं मोठं पात्र आहे, आपल्याला बराच वेळ पाण्यामध्ये राहावं लागेल. तर आम्ही उतरणार त्याच वेळेस थोडासा अंधार होता. तर एक व्यक्ती समोर आली. आश्चर्य म्हणजे
थांबली आणि त्यांच्या हातात टॉर्च होती त्यांच्या. आणि भली मोठी चौकोनी टॉर्च होती आणि अचानकच कशी काय दिसावी मला तो प्रश्न पडला. त्यावेळेस नाही प्रश्न पडला. नंतर मग मला ते पुढे 1-2 किलोमीटर नंतर जाणीव झाली. बरोबर. त्यावेळेस काहीच लक्षात नाही आलं. आम्ही दोघी जणी महिला होतो आणि हे दोघं पुरुष होते. तर ते म्हणाले, "महाराज जी, यहाँ से मत जाओ, उधर से जाओ, यहाँ खोली बहुत है अंदर, 12-13 फूट की खोली आहे, यहाँ से मत जाओ, यहाँ से जाओ." तर आम्ही लगेच पाण्यामध्ये पाय ठेवणार होतो. तर आम्ही रिटर्न येऊन आम्ही डाव्या बाजूनी ती नदी पार केली. बरोबर. तर त्यावेळेस तर आम्हाला काहीच जाणीव झाली नाही की हे व्यक्ती कशी काय इथे आली अचानक. काही नाही. आणि अंधाराने टॉर्च पण चमकलेली नव्हती त्यांची कुठेच काही. आणि सफेद कपडे होते. जेव्हा आम्ही 1.5 किलोमीटर पुढे गेलो आणि मग आम्हाला क्लिक झालं की इथं कसं काय हे महाराज आले होते, बाबाजी, ही व्यक्ती. गाव तर बरंच लांब गेलो होतं 1.5 किलोमीटर आणि अजून अंधार आहे आणि हे कशी काय आहे. असं गुड व्यक्तीने आम्हाला मार्ग दाखवला आणि आम्ही सुरक्षित नदी पार केली त्या दिवशी. खूप छान. नाहीतर त्या दिवशी एवढ्या खोल पाण्यात तुम्ही उतरले असते, ते जर आले उतरलं असतं. आणि त्यांनी मला आम्हाला ते महाराज ते एवढं पण म्हणाले की 10-15 फूट खोली आहे इथे, तुम्ही इकडनं जा म्हणून. बरोबर. त्यांच्यामुळे तुम्ही वाचले त्या दिवशी. म्हणजे अगदी अगदी ते माईनीच पाठवलं वेळेवर त्यांना. माईने पाठवलं नर्मदा मैयाने. तेच. अजून काय असा कुठला अनुभव आहे? असा एक चांगला अनुभव आहे हा, वेगळा अनुभव आहे. आम्ही उत्तर तटाला म्हणजे जबलपूरच्या थोडंसं अलीकडे होतो आणि आमच्या बरोबर आनंद महाराज म्हणून होते. ते गुजरातला असतात, त्यांचा आश्रम आहे. वय त्यांचं कमी आहे, 40-45-42 वय आहे. पण ते आमच्या बरोबर बरेच दिवस होते. त्यावेळेस आमची भेट झाली होती. तर आम्ही काय झालं, एकादशीला मागच्या एकादशी त्या दिवशी एकादशी होती आणि 15 दिवस अगोदर एकादशीला आमचं थोडेसे खाण्याचे हाल झाले. फलाहारी मिळाली नाही आम्हाला व्यवस्थित. कारण एक पटेल म्हणून आश्रम होता. तर तिथे आम्ही थांबलो होतो. आम्ही 6 जण बसलो होतो आणि त्यांनी काय केलं, फलाहारी देताना एक वाटीभरच भगर असेल एवढी, त्याची पातळ अगदी अशी भगर दिली होती, पेस्ट सारखी. म्हणजे ती हातात सुद्धा येत नव्हती. आणि कसं झालं की आपल्याला पुढे परत चालायचं असं, थोडीशी तब्येतीची पण काळजी घ्यायची असते. आणि त्या दिवशी थोडंसं आम्हाला पोट आमचं भरलं नाही असं जाणीव झाली. अगदी लाईटली खाण्यात आलं फराळाचं. तर मग आम्ही विचार केला आज एकादशी आहे आणि आपले परत जेवणाचे हाल फराळाचे थोडंसं पोटात पाहिजेच. तर आम्ही विचार केला, आश्रम सोडला सकाळी आणि पुढच्या गावामध्ये एक साबुदाणा घेतला आमच्या तिघांपुरता आणि तो पिशवीमध्ये धुवून पिशवीमध्येच भिजत घातला कॅरी बॅगमध्ये आणि तो सोबत ठेवला आणि शेंगदाणे घेतले सोबत विकत दुकानातून आणि पुढं चालत होतो. तर आम्ही शक्यतो उत्तर तट पूर्ण नर्मदा मैयाचा तटावरनच चाललो. लोक बऱ्याच ठिकाणी रोड मार्गे जातात कारण तो रस्ता खूप अवघड आहे जबलपूरच्या अलीकडे आणि अशी तिरपा रस्ता आणि अगदी 1.5 वीतच त्याचं रस्त्याची जागा. चालायला लागले की दंडक ठेवता येत नाही, पाठीवर एवढं उंच. तर आम्ही ते घेऊन चालत होतो. सकाळी 8 वाजता साबुदाणा भिजत घातला होता बॅगमध्ये आणि चाललो. आश्रमच मिळेना आम्हाला. आणि पण निसर्ग खूप सुंदर होता, मैया खूप छान होते तिथे आणि निसर्ग तर खूपच सुंदर होता. तो एक आनंद मिळत होता. तेव्हा आम्हाला भूक सुद्धा लागली नव्हती त्या दिवशी, एकादशी असतो सुद्धा काहीच वाटलं नाही की मैयाचं एवढं छान दर्शन होतंय. नामस्मरण करत चाललो होतो आम्ही. पण 12 नंतर आम्ही आश्रम शोधायला लागलो की मैया किनारी कुठे आश्रम आहे का. तर पुढे गेले तर कुठेच आश्रम नाही. छोटे छोटे वाड्या होत्या पण त्या कंपाऊंड तारेचे आपले काट्याचे, त्या आम्हाला गावात सुद्धा जायला चान्स नव्हता. तिथनं खूप दलदल असायची ते जागे ठिकाणी. मग 1 वाजला. नंतर आता काय करायचं खूप प्रश्न पडला. तर 1 वाजता आम्हाला मैयाच्या किनारी एक पांढरं मंदिर दिसल्यासारखं झालं. तर म्हटलं चला जाऊया तिथं विश्रांती तरी करूया असा आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि तिथे गेलो आम्ही. तर एक छोटा आश्रम होता तिथे, एकच महाराज होते तिथे आणि तिथे महादेवाचं मंदिर होतं, हनुमंताचं मंदिर होतं
मयाच्या अगदी किनारी खूप सुंदर होता आणि झाडी होती केरळ. आणि त्या बाबाजींचं एक रूमच्या छोटस कुटी होती. तर मग आम्हाला हायसं वाटलं की आता आपण इथे फलारी बनवूया. तर गेलो आणि महाराजांनी आमच्या लोकांनी त्यांना विचारलं की महाराज जी हम यहाँ फलारी बना सकते हैं क्या, हमने साबुदाणा भिगो के लाया है. तर आणि काय झालं त्यांचा स्वयंपाक चालू होतं, भोजन प्रसादी बनवणं चुलीवर त्यांच्या. त्यावर ते काय म्हणाले, त्यांनी विचार केला म्हणे बनाओ लेकिन वहां धुनी उधर जाके बनाओ. बाहेर धुनी होती एका पत्र्याच्या शेडला, तर वहां जाके आप धुने पे फलारी बनाओ. तर ते आले, मला सांगितलं की धुनीवर आपल्याला फलारी बनवायला सांगितलं. म्हटलं ठीक आहे, छान गोष्ट आहे एकदम. मग त्यांनी पातेलं त्यांच्याकडनं घेतलं आणि एक चमचा घेतला बनवायला आणि धुनीवर मी धुनी पेटवली आणि त्या धुनीवर मी पातेलं ठेवून शेंगदाणे वगैरे भाजले आणि बाजूला करून ताटामध्ये ते बारीक केले, ग्लासाने बारीक केले ते शेंगदाणे आणि खिचडी बनवली. पण मला विशेष सांगायचं की ही जे धुनीवर मी फलारी बनवली, त्या दिवशी एकादशी होती आणि हे महाराज लोक धुनीजवळ जाऊ सुद्धा देत नाही. ते पवित्र ठिकाण असतं. बरोबर. धुनी म्हणजे ते खूप जपतात धुनीला, अजिबात जवळ जाऊ देत नाही. आणि मी हे सगळं युट्यूबला बघितलेलं होतं की धुनी एक पवित्र ठिकाण आहे आणि बरेच महाराज धुनीवर स्वयंपाक बनवतात, तिखट बनवतात, भोजन प्रसादी बनवतात. पण आपल्याला शक्यतो जवळ जाऊ देत नाही. आणि ते धुनीवरचं स्वयंपाक भोजन प्रसादी खूप पवित्र असते. प्रसादी ती ग्रहण केली पाहिजे असं मला घरी असताना वाटायचं की अरे आपल्याला पण धुनीवर स्वयंपाकाचं भोजन प्रसादी मिळाली पाहिजे खायला. किती छान वाटेल, किती छान आनंद होईल मला, असं थोडस वाटायचं. आणि योगायोगाने मैयानी मला माझी ती पण इच्छा पूर्ण केली. आणि मी तिथे गेली आणि मी ते धुनीवर केलं. मी यांना म्हणायची पण की हो, हे धुनीवर शक्यतो हे लोक करू देत नाही, जवळ पण जाऊ देत नाही. आणि आज एकादशी आहे आणि याचं मी फलारी याच्यात बनवते आणि ते आपण 3 जण ग्रहण करत आहोत. किती आनंदाचा क्षण आहे हा. म्हणजे छान वाटलं त्या दिवशी खूप. आणि तो जोजी घाट होता हा, जिथे आम्ही फलारी बनवली. तो जोजी घाटावर तो आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये परिक्रमावासी शक्यतो येत नाही, कारण पलीकडनं रस्ता आहे, त्या पलीकडनं रस्त्यात परिक्रमावासीच जातात आणि मैयाचा किनारा खूप अवघड आहे, त्याच्यामुळे तिथे शक्यतो कोणी येत नाही. बरोबर.